16वी बॅच नुकतीच परीक्षा दिलेली आहे। खूप छान पद्धतीने मुलांचे अनुभव मुलांनी आमच्याशी शेअर केलेले आहेत व आपण या वर्षी 2025-26 मध्ये 17वी बॅच साठी जे नियोजन आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला आहे। कृपया भोरे क्लासेसच्या पालकांनी या व्हिडिओकडे अति लक्ष द्यावे व हा व्हिडिओ जतन करून ठेवावा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसच्या बऱ्याच शंकांचं निरसन केलं जाईल। तर या वर्षी आपण बॅचेस सुरुवात करत आहोत। सर्वात प्रथम आपण काय करत आहोत की मुलांना कोणत्या पद्धतीचं आपण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत, तर त्याची कल्पना मी पूर्णपणे आपल्याला देणार आहे। लक्षात घ्या पालक मित्रांनो, मुलांना जे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही। मुलांना शाळेतून पाठ्यपुस्तकांचा संच हा मिळून जाईल, तो साधारणतः 200-300 रुपयांपर्यंत असेल। भोरे क्लासेसमधून तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपयांच्या पूर्ण स्टडी मटेरियल 15 पुस्तक तुम्हाला दिले जातील। त्याची कोणते पुस्तक असतील, त्याची कशाबद्दल माहिती घ्यायची आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। 15 पुस्तकं तुमच्यासाठी असतील। मराठी विषयासाठी, इंग्रजी माध्यमांच्या मराठी विषयासाठी 2 डायजेस्ट मी देणार आहे। त्यामध्ये तुम्हाला टेक्स्टबुक असेल आणि ग्रामर रायटिंग स्किल असेल। त्यानंतर इंग्रजी विषयासाठी तुम्हाला 2 डायजेस्ट दिले जातील। हिंदी, इथं संस्कृत टाकायचं राहिलेलं आहे, ज्याचं संस्कृत असेल संस्कृत, ज्याचं हिंदी असेल त्याचं हिंदी, तर हे 2 डायजेस्ट तुम्हाला दिले जातील। त्यानंतर मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 यासाठी तुम्हाला पुन्हा 4 पुस्तकांचा संच हा दिला जाईल, वेगवेगळ्या पुस्तकांचा, हिस्ट्री आणि जिओग्राफी। आता जे शेवटचे टेक्स्ट बुक दिलेले आहेत, फॉर्म्युला बुक, क्वेश्चन बुक आणि MCQ बुक, लक्षात घ्या पालक मित्रांनो, हे 3 पुस्तकं मुलांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर दिले जातील। वास्तविक पाहता इयत्ता 10वीची सुरुवात आपण पॅरेंट्स मीटिंगमध्ये सांगितलेले आहे की आपण कशा पद्धतीनं समर वॅकेशन घेणार आहोत, कशा पद्धतीने आपण जूनमध्ये पाठ्यपुस्तकांसंबंधित लँग्वेजेस आणि SST संदर्भामध्ये आपलं नियोजन आहे, त्याच पद्धतीने गणपतीमध्ये काय नियोजन आहे व नवरात्र, साधारणतः नवरात्रीच्या आधी आपला पूर्ण वर्षभराचा सिलेबस आपण एकदा संपवत असतो। त्यानंतर रिव्हिजन ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला बुक आपण दिलं जातो। ज्यावेळेला दुसऱ्यांदा सिलेबस संपतो त्यावेळेला आपण मुलांसाठी क्वेश्चन बँक देतो। क्वेश्चन बँक ही बोर्डाच्या पाठीमागील सराव प्रश्नपत्रिकांसाठी असते, त्यामुळे मुलांना मागील बोर्डाच्या सराव प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी इंटरनेटवरून डाउनलोड करा, याच्याकडून एक घ्या, त्याच्याकडून एक घ्या, मागील 5 ते 6 प्रश्नपत्रिकांचा संच करून आम्ही एकत्रित एक पुस्तक बनवतो, त्याला आम्ही क्वेश्चन बँक नाव दिलेलं आहे। SSC क्वेश्चन बँक बुक असं त्याचं नाव आहे। शेवटचं जे पुस्तक आहे ते MCQ बुक आहे। सायन्स आणि मॅथ्ससाठी ही MCQ बुक्स असणार आहे। नियर अबाउट आपल्याकडे 60 × 1200 प्रश्नांसाठी 1200 MCQ आपल्याला ह्या MCQच्या बुक्समध्ये भेटणार आहेत व त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। MCQचा अभ्यास फक्त MCQ साठीच केला जात नाही, तर वन लाईन क्वेश्चन्स, ब्रीफ द आन्सर्स, वन लाईन क्वेश्चन्स, शॉर्ट आन्सर्स, त्यानंतर गिव्ह द रिझन्स, या सर्वांमध्ये जर तुमची MCQ लर्निंग असेल तर तुमच्या अभ्यासामध्ये खूप चांगली पकड तयार होते। हा झाला आपल्याकडे फ्री स्टडी मटेरियलचा पार्ट्स। त्यानंतर मुलांना ह्या सर्व 10वीच्या वर्षभरामध्ये नोटबुक आणि रजिस्टर्स घ्यावे लागतील, तर त्या संदर्भात सांगतो। पालकांसाठी सूचना आहे की हे सर्व स्क्रीनशॉट्स मी क्लासेसच्या ग्रुपवरती दिलेले आहेत, त्यामुळे कुणाला काही शंका असल्यास तुम्ही क्लासेसच्या ग्रुपमधून हे स्क्रीनशॉट पाहून तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता। आता नोटबुक आपण मुलांना खाली हे 9वी साठी आहेत, तर 10वी साठी आपल्याला एकूण 28 नोटबुक मुलांना घ्यायचे आहेत। त्यामध्ये हँडरायटिंग बुक्स आपण मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांसाठी आपण हँडरायटिंग बुक्स दिलेले आहेत। त्यानंतर ग्रामर आणि रायटिंग स्किलसाठी पुन्हा तुम्हाला 2-2 नोटबुक द्यायचे आहेत। हिंदी संस्कृतसाठी तुम्हाला 1 लाईन नोटबुक दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला कवितांचे अर्थ वगैरे असेल। त्यानंतर ग्रामर आणि रायटिंग स्किलसाठी पुन्हा तुम्हाला 2 नोटबुक घ्यायचे आहेत। सायन्स मॅथ्स 1, मॅथ्स 2 असेल, मॅथ्स 1, मॅथ्स 2 मध्ये तुम्हाला सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 तुम्हाला रजिस्टर घ्यायचे आहेत। मॅथ्स 1, मॅथ्स 2 म्हणजे तुम्हाला रजिस्टर घ्यायचे आहेत, तर हे 4 रजिस्टर तुम्हाला वर्षभरासाठी लागणार आहेत। 5ही लागू शकतात, काही अडचण नाही आहे। सुरुवातीला तुम्ही 2-2 घेतले तरी चालतील, सायन्ससाठी 1-1 घेतले तरी चालेल। तुम्हाला सायन्ससाठी डायग्राम बुक घ्यायची आहे। लक्षात घ्या पालकांनो, डायग्राम बुक म्हणजे तुम्ही सिंपल ड्रॉइंग बुक घेतली तरी ती तुम्हाला ड्रॉइंग बुकमधून तुम्हाला वापर करता येईल। पुढे हिस्ट्री, जिओग्राफीसाठी तुम्हाला 1-1 बुक घ्यायची आहे। जिओग्राफीसाठी तुम्हाला मॅप बुक घ्यायचा आहे। मॅप बुक तुम्हाला इंडिया, ब्राझील आणि वर्ल्ड, साधारणतः ह्या 3 देशांची तुम्हाला त्यात नकाशे असले पाहिजेत, अशी तुम्हाला एक मॅप बुक घ्यायची आहे। साधारणतः एका मॅपवरती 15 ते 20 क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत, त्यामुळे 60 मॅप असलेली तुम्हाला एक मॅप बुक सुरुवातीला परचेस करून घ्यायची आहे। तसेच मॅथ्स 1 साठी तुम्हाला ग्राफ बुक लागणार आहे। ही ग्राफ बुक सुद्धा पालकांनी परचेस करून ठेवायच्या आहेत। एकंदरीत एवढ्या पद्धतीच्या नोटबुक आणि रजिस्टर पालकांना परचेस करावे लागतील। या क्लासेसमधून दिल्या जाणार नाही, क्लासेसमधून नोट्स दिल्या जातील, शाळेमधून टेक्स्ट बुक दिले जातील।
ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ संपत असताना आपण आपल्या क्लासेसमधून जे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत तर त्याचं एक कव्हर बुक आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. या कालच त्या कव्हर बुकची पूर्ण डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे व ते कव्हर बुक आपल्याला पूर्णपणे स्क्रीनवरती दिसत आहे. तर हे आपलं या वर्षीच्या क्लासेसचं कव्हर बुक असणार आहे. सब्जेक्टचं नाव, आपला लोगो, माझा फोटो, त्यानंतर 7वी ते 10वीचे आपले वर्ग, आपले क्लासेसचं नाव. यावर्षी आपण एक वाक्य स्वीकारत आहोत, ते नाव आहे पॅशनेट फॉर सक्सेस. तसंच अजून एक नाव आहे गेटवे टू सक्सेस. सॉरी, आपण हे वाक्य स्वीकारत आहोत. आपले मागील वर्षाचे निकाल आहेत. मागील वर्षी आपल्या क्लासेसमध्ये 30 विद्यार्थी हे 10वीच्या परीक्षेला बसले होते. साधारणतः पूर्ण विद्यार्थ्यांचा रिझल्ट मी इथपर्यंत दिलेला आहे. मागील 10 ते 12 वर्षामध्ये जे आपले टॉपर्स आहेत त्यांचा रिझल्ट मी इथं दिलेला आहे. तर हा होता एक छोटासा व्हिडिओ. पालकांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व आपल्या पाल्यांच्या अभ्यासासाठी त्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर होणार आहे. भोरे क्लासेसमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.